भाजप स्थापना दिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळेला मंत्री बावनकुळे, नितीन गडकरींचीही उपस्थिती। इमारत जुनी आहे म्हणून तिला धोकादायक म्हणता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या जुलैमध्ये वरळीतील एका इमारतीला धोकादायक घोषित करणारा म्हाडाचा आदेश रद्दबातल ठरवला। मुंबईवर पाणी संकटाचं सावट, 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीला 33%वर। चैत्र एकादशी सोहळ्यासाठी गुरसाळे पिराची कुरोली बंधाऱ्यातून पाणी सोडलं। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडलं। उपविभागीय अधिकारी सचिन इथापेंची माहिती। चैत्र यात्रेसाठी चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडावं, TV9 मराठीनं दाखवली होती बातमी। बदलापुरात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून 2 टन माल हस्तगत। बदलापूर वन विभागाची कारवाई। बदलापूर पालिकेकडून 30 घंटागाड्यांची भंगारामध्ये विक्री करण्याचा निर्णय। मागील 7 वर्षांपासून घंटागाड्या वापराविना पडून अवघ्या 16 लाख रुपयांची निविदा जाहीर। नागपूरच्या मोर भवन आणि गणेश पेठमध्ये पंचतारांकित बस स्थानक उभारणार, तर 6 ठिकाणी होणार व्यापारी संकुल। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विकास कामांचा आढावा। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8 रुपये 99 पैसे दर। रेल्वेच्या महसुलामध्ये पुण्याची आघाडी। आर्थिक वर्षामध्ये पुणे रेल्वेला 2158 कोटींचा महसूल, उद्दिष्टांपेक्षा अधिकचा महसूल मिळून विभागाची दमदार कामगिरी। मीटरद्वारे पाणीपट्टी लागू करण्यासाठी प्रस्ताव सादर करा, पुणे महापालिका आयुक्तांनी दिल्या पाणीपुरवठा विभागाला सूचना। पुण्याच्या इंदापूरमध्ये नारी शक्तीच्या हस्ते शिवस्तुती पठण, शेकडो महिलांच्या हस्ते मानाच्या कावडीची महाआरती। धुळ्याच्या शिरपूरमधील थाळनेर गावामध्ये दारूबंदीसाठी धडक मोर्चा, महिलांकडून ग्रामपंचायत आणि पोलीस स्थानकावर मोर्चाने दारूबंदीची मागणी। हज यात्रेकरूंसाठी सांगलीमध्ये हज यात्रा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन। हज यात्रेदरम्यान काय खबरदारी घ्यावी, कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याबाबत शिबिरामध्ये मार्गदर्शन। लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती। डोक्यामध्ये गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी, पोलिसांनी रिव्हॉल्व्हर घेतलं ताब्यात। सोलापूरच्या करमाळ्यामधील कोर्टी गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या, पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या। 4.5 महिन्याच्या चिमुकली समोरच कृत्य। सांगली जिल्ह्यामधल्या मिरजेमध्ये बुरखा घालून सोन्याच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश। एका महिलेला अटक करत 53 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत, टोळीमधल्या आणखी 3 महिलांचा शोध सुरू। पुण्याच्या शिरूरमध्ये महिलेचं मंगळसूत्र चोरीला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील फलकेमळा परिसरामधली घटना। नागपूर शहरामध्ये गेल्या वर्षभरात 17,539 कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया। शहरामध्ये मोकाट बेवारस कुत्र्यांची संख्या 1.5 लाखांवर। पुण्याच्या इंदापूरमध्ये 2 गटामध्ये हाणामारी, किरकोळ कारणावरून राडा, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू।